नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. अख्खा देशातील युद्धाची झळ भारतापर्यंत पोहोचली असून ग्रामीण भागामध्ये देखील याचा फटका सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. सलग 12 दिवस सुरू असलेल्या या युद्धामुळे राज्यात गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी व्यावसायिकांना गॅसचा तुटवडा असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त करत हॉटेल बंद करण्याची वेळ आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. रायगड जिल्ह्यात महाड, माणगाव, पोलादपूर, रोहा येथील हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडर न मिळाल्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली असून शासनाने यावर काहीतरी उपाययोजना उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. व्यवसाय बंद करणं आहे, दुसरा पर्याय नाही. महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतले ते चुकीचा घेतलेला आहे. त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर नवीन निर्णय घेऊन व्यवसाय वाचवावे. व्यवसाय नाही वाचले तर आज इथं असणारे कामगार 10-15 कामगार आहेत ते बेरोजगार होणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही लवकर व्यवसाय आमचे बंद होणार आहेत. याच्यापुढे महाराष्ट्र सरकारने चांगला निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर गॅस चालू करावा. दुसरा पर्याय देशाकडनं कुठल्या तरी घेऊन ते चालू करावं. सगळी व्यवस्था व्यवस्थित करावी ही आमची विनंती. परिणाम इराण आणि अमेरिका युद्ध चालू आहे. त्यामुळे सगळं हॉटेल्सवाल्यांचे सगळे गॅस सिलेंडर ऑनलाईन टोटल बंद केलेले आहेत. याचा शासनाने त्वरित निर्णय घ्यावा. मग हॉटेलवाले व्यवसायाला काय करणार? त्यांचे असणारे कामगार, त्यांना जरा पगार ते कुठून आम्ही देणार? हॉटेल गॅसच नाही मिळाला आम्ही काय करणार? हे शासनाने याची दखल घ्यावी ही आमची विनंती आहे. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.